सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेषवर्गं चालयामि, ऑफलाईन तथा च ऑनलाईन अपि। इयत्ता 9वीच्या वर्गातील हा चित्रपदकोश आपल्यासमोर सादर करतोय। शब्दांचं उच्चारण व्यवस्थितपणे आणि लेखन व्यवस्थितपणे असेल तर आपणाला निश्चितपणे 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळू शकतात। द्वारम, रंगवल्ली, पादकटः, प्रधानकक्षः, जवनिका, पर्यंकः, तल्पः, उपधानम, आच्छादकम, समीकरः, शालनयंत्रम, पुष्पाधानी, पाकशाला, भोजनपीठम, वायुचुल्लिः, पात्रम, दर्वी, मिश्रकः, स्थालिका, कटाहः। शब्दस्यन्ते कदापि पूर्णविरामः देनीयः आवश्यकः वर्तते। शब्द संपल, वाक्य संपले की पूर्णविराम द्यायला आपण विसरता कामा नये। वृत्तयः म्हणजे सेवा, नोकरी। दंतवैद्यः, परिचारिका, वैमानिकः, अंतरालवीरः, वैज्ञानिकः, आरक्षकः, तक्षकः, कुंभकारः। भारवाहः, धीवरः, आपनिकः, सौचिकः, तंतुवायः, अभियंता, पत्रवाहकः, यानचालिका। मालाकारः म्हणजे माळी, लेपकारः बांधकाम करणारा, शिक्षकः, पाचकः स्वयंपाक करणारा। क्रिया म्हणजेच क्रियापद, क्रियापदांवर लिंगांचा परिणाम होत नसतो। जुरुंबते म्हणजे जांभई देतो। मुलाचं चित्र माणसाचं चित्र असल्यामुळं देतो आणि बाईचं असतं तर जांभई देते असं म्हणावं लागलं असतं। कासते खोकलतो, जिगरती वास घेते आणि पुरुष असता तर वास घेतो। शृणोती ऐकतो, कृषती निष्कासयती, मथती मथनाती भिनत्ती, प्रक्षालयती निष्पीडयती, पुटीकरोति सीव्यति, अभिनयति आलिखति, दर्शयति खनति। अवसर्पति उत्प्लवते, लंघते, टंकयति। निश्चितपणे या चित्रपदकोशाचा फायदा आमच्या 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तसेच CBSEच्या विद्यार्थ्यांना आणि जे संस्कृत प्रेमी आहेत, संस्कृत रसिक आहेत त्यांना होणार आहे। नेमकं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं, त्यांचा अर्थ काय होतो हे चित्राच्या माध्यमाने निश्चितपणे त्यांना लक्षात येणार आहे। विद्यार्थ्यांनी मात्र ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिलं जातं, त्यानुसार या सर्व चित्रांचं आपण झेरॉक्स करून त्यानंतर ते चित्र डोक्यामध्ये आपण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि यांचा मराठीत अर्थ काय होतो तेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर धन्यवाद व्यक्त करतो।